जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या लेक्चरला आपण एक रिलेशन बघितलं होतं. ते रिलेशन होतं अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू I ओमेगा. याचा प्रूफ बघितला होता. आज आपण दुसरे एक डेरिवेशन बघणार आहे. नाव आहे टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. क्वेश्चन याच्यावर कसा येतो, derive an expression for torque acting on rotating body. ते एक्सप्रेशन काय आहे, टॉ इज इक्वल टू I अल्फा. किंवा प्रश्न काय येतो बघा, derive the relation between torque and angular acceleration in case of rotating body. आता ही त्याची डेरिवेशन की आहे. काय डेरिवेशन की आहे बघा, टॉ इज इक्वल टू I अल्फा हे प्रूव्ह करायचं. मग सुरुवात कुठून, टॉ इज इक्वल टू टॉ1 प्लस टॉ2 प्लस डॉट 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 टॉ. मग इथून इथपर्यंत जाण्यासाठी वापर कोणाचा करायला लागेल, टॉ इज इक्वल टू RF चा वापर करावा लागेल, F इज इक्वल टू MA चा वापर करावा लागेल आणि A इज इक्वल टू R अल्फा चा वापर करावा लागेल. आता F इज इक्वल टू MA जनरल रिलेशन आहे, आपल्याला झालेला आहे 10वी पर्यंत. A इज इक्वल टू R अल्फा आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये हे झालेलं आहे. आणि टॉ इज इक्वल टू RF इज अ रिलेशन बिटवीन टॉर्क अँड फोर्स. आता बघा यामध्ये आपल्याला इथं जर तुम्ही बघितलं, टॉ इज इक्वल टू I अल्फा, टॉ इज इक्वल टू I अल्फा. I is a moment of inertia, alpha is a angular acceleration. आता बघा पहिले एक वाक्य काय म्हटलं आहे, consider a rigid body rotating about given axis of rotation with constant angular acceleration alpha. Body is made up of n number of particles, सेम वाक्य आहे ते, having masses m1 m2 mn situated at distances r1 r2 and rn respectively from axis of rotation. आता इथं गेल्या वेळेला आपण आता फोर्स टेंजेन्शियल दाखवलेला आहे. गेल्या वेळेला आपण लिनियर मोमेंटम दाखवलं टेंजेन्शियल, कारण त्या एक्सप्रेशन मध्ये लिनियर मोमेंटमचा संबंध होता p चा. आता या ठिकाणी फोर्स आणि r परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता यामध्ये सुरुवात करताना डेरिव्हेशनची वी हॅव टॉ इज इक्वल टू टॉ1 प्लस टॉ2 प्लस डॉट 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 टॉ. कॉर्ड इक्वेशन 1 पाठीमागच्या सारखंच टॉ1 डिटेल काढायचं, टॉ2 बाय ऑब्झर्वेशन लिहायचं, टॉn बाय ऑब्झर्वेशन लिहायचं. आता टॉ1 डिटेल काढताना याचा वापर करायचा. मग काय, सिन्स टॉ म्हणजे काय, टॉ इज इक्वल टू RF. तर टॉ1 म्हणजे फॉर फर्स्ट पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल साठी R काय आहे बघा, फर्स्ट पार्टिकल M1 आहे म्हणजे R1 आणि F काय लिहिले F1. आता हे डिटेल सोडवायचं, दॅट इज इक्वल टू R1 परत F चा फॉर्म्युला वापरायचा, मास इनटू एक्सेलरेशन. मग F1 साठी मास काय येणार M1, एक्सेलरेशन A1. आता नंतर आणखी पुढे वापरायचा फॉर्म्युला R1 M1, A चा फॉर्म्युला जनरल वापरायचा R अल्फा. हा जनरल आहे, फर्स्ट पार्टिकल साठी R1 अल्फा 1 होणार नाही कारण कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन आहे म्हणजे अल्फा. आणि मग उत्तर काय आलं बघा, M1 पहिल्यांदा येतो R1 * R1 R1 स्क्वेअर अल्फा, हे काय आलं टॉ1. सिमिलरली टॉ2 डायरेक्टनेस काय ना, हे टॉ1 M1 R1 स्क्वेअर अल्फा, टॉ2 दॅट इज टॉ2 फॉर सेकंड पार्टिकल. M1 च्या ठिकाणी काय येईल M2. बघा इथं 1 असेल तर इथं 1 इथं 1, परंतु अल्फा या ठिकाणी 1 येणार नाही कारण अल्फा हे कॉन्स्टंट आहे. ते पहिल्या पार्टिकलला साठी पण अल्फा, दुसऱ्यासाठी पण अल्फा.
m2 r2 स्क्वेअर अल्फा. त्याच पद्धतीनं डॉट 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 टाइम कसं लिहू शकतो mn rn स्क्वेअर अल्फा. आता हे जे पूर्ण आहे टॉ1 टॉ2 आणि टॉn हे इक्वेशन फर्स्ट मध्ये जर यूज केलं आपण तर इकडे येतो बघा काय होईल आपल्याला बघा. दिस पार्ट इज युज्ड इन इक्वेशन 1. या साइडला देतो मी टॉ इज इक्वल टू टॉ1 ची किंमत बघा m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस टॉ2 ची m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर अल्फा. आता उत्तराकडे बघितलं तर टॉ इज इक्वल टू i अल्फा. उत्तरात अल्फा एकदा आहे मग इथे किती वेळा आहे 1 2 3 आणि इथे समेशन आहे कॉमन काढलं की एकदा होणार म्हणजे काय होणार बघा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर आणि कॉमन एकदाच काढलं अल्फा. आणि हे म्हणजे काय आहे समेशन कुणाचे m आणि r स्क्वेअर ची. इथं 1 1 2 2 n n मग इथं समेशन इथं काय लिहू I रनिंग फ्रॉम 1 टू n म्हणजे r1 घेतलं की टर्म मिळणार 2 घेतलं की टर्म मिळणार n घेतलं की टर्म मिळणार इनटू अल्फा टॉ इज इक्वल टू. आता बघा टॉ ला टॉ ऍडजस्ट झालं अल्फा ला अल्फा ऍडजस्ट झालं. आता या ब्रॅकेट मस्ट बी ऍडजस्टेड विथ I and we know that the summation mi r square is a moment of inertia and therefore I alpha tau is equal to I alpha कारण याचं since I is equal to summation mi r square I running from 1 to n. आता tau is equal to I alpha. आता या tau is equal to moment of inertia into alpha. अच्छा वेक्टर नोटेशन कसं लिहायचं बघा tau bar is equal to I alpha bar. This is a vector notation for torque acting on rotating body in between torque and angular acceleration. Moment of inertia is not a vector quantity. It is a tensor quantity. ही tensor quantity आहे म्हणजे काय its value depends on axis of rotation. As axis of rotation changes its value changes. Therefore tau bar is equal to I alpha bar. आता परीक्षेत एक्झाम्पल आलं आणि टॉर्क काढायला सांगितलं असेल तर याचं युनिट काय लिहायचं तर याचं युनिट ह्या फॉर्म्युल्यावरून पण लिहिता येतं आणि बेसिक रिलेशन टॉर्कचं जे वापरले टॉ इज इक्वल टू r अल्फा याच्यावर युनिट लिहिता येतं. r म्हणजे डिस्टन्स मीटर f म्हणजे फोर्स न्यूटन मीटर न्यूटन किंवा न्यूटन मीटर is a SI unit of torque and this is a vector form. आता टॉर्कची डायरेक्शन काय असेल बघा टॉ बार इक्वल टू I अल्फा बार. अल्फा बारची जी डायरेक्शन असेल तीच टॉर्कची डायरेक्शन असेल म्हणजे टॉ बार and alpha bar has same direction where the direction for alpha is along axis of rotation in this way this point torque acting on rotating body. आता ध्यानात कसं ठेवायचं बघा F is equal to ma हे कुणासाठी ट्रान्सलेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन साठी काय बघा फोर्स is analogous to torque आणि मास is analogous to you know very well I आणि a म्हणजे तिकडे ही ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर घ्यायचं अल्फा. म्हणजे हा जर फॉर्म्युला माहित असेल तर हा फॉर्म्युला सुद्धा लिहिता येतो. F is equal to ma tau is equal to I alpha. Mass is analogous to moment of inertia. आता ह्या चॅप्टर मध्ये एकच पॉइंट थेअरीचा राहिलेला आहे. पुढचा जो रोलिंग मोशन आहे तो डिलीट केलेला आहे यावर्षी त्यामुळे तो आपल्याला घ्यायचा नाही. त्याचा राहिलेला एक पॉइंट काही एक्झाम्पल घेतली की हा चॅप्टरच आपला संपतोय. आज आपण इथं थांबू. पहिला पार्ट नंतर बघू. थँक्यू.